बाईकवर जात असताना नवरा बायको भांडत असतात. अचानक नवरा ना बाईकची स्पीड वाढवतो. त्यावर बायको म्हणते की गाडी हळू चालवा. पण नवरा म्हणतो की जास्तीत जास्त काय होईल, माझा जीव जाईल ना, तुझ्या मागचा पिजा तर सुटल. असं म्हणल्यानंतर आहे ना बायकोच्या डोळ्यात पाणी येतं. बायको म्हणायला लागते की मी खरंच एवढी वाईट आहे का? मित्रांनो, असं म्हणत असतानाच गाडीचा ऍक्सिडेंट होतो आणि तब्बल 10 दिवसानंतर नवरा हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर येतो आणि सगळ्यात पहिले विचारतो की माझी बायको कुठे आहे. त्यावर डॉक्टर सांगतात की तुमच्या बायकोची ना पूर्ण बॉडी डॅमेज झाली होती, आम्ही तिला वाचवू शकलो नाही. पण ती शुद्धीवर होती ना, त्यावेळेस तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे आणि ती चिठ्ठी ना तिच्या नवऱ्याला देऊन टाकता. नवरा ती चिठ्ठी वाचत असताना रडत असतो, कारण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मी खरंच तुमच्यावर खूप जास्त प्रेम करत होते, पण तुम्ही माझ्या प्रेमाची कधीही कदर केली नाही. पण काळजी करू नका, पुढचे 7 जन्म सुद्धा मी तुमच्यावर प्रेम करत राहणार आहे, फक्त मला समजून घ्या. असं वाचल्यानंतर आहे ना त्याला खूप जास्त पश्चाताप होतो, तो रडत असतो. तुम्हाला या घटनेतून फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, वेळेत आपल्या पार्टनरची कदर करा, कारण की वेळ जर निघून गेली ना, नंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ राहत नाही.